नमस्कार. नमस्कार. मी कृष्णा पांढरे, माझं गाव तेराळा, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर. विषय असा आहे की काल दिनांक 27 सकाळी 7 वाजता माझ्या मुलाला वाळूच्या टिप्परने उडावून दिलं होतं. तर माझ्या मुलाला छातीला मार लागल्यामुळे तिची तब्येत खाल्लेली आहे. हा माझा मुलगा आहे आणि कालच्या धरून पंडित डॉक्टर संजीवनी या ठिकाणी ॲडमिट केलेलं होतं. आज मुलाची तब्येत खराब असताना तरी दवाखान्यात दाखवून मी माननीय श्री तहसीलदार साहेब यांच्याकडे आलो असताना त्यांनी मला पोलीस स्टेशनला केस करायला सांगितली. पोलीस स्टेशनला गेलो असताना पोलीस स्टेशननी मला सांगितलं की तहसीलला केस करा. म्हणजे हा गुमळा सिल्लोड तालुक्यामध्ये नेमका काय चालू आहे. पोलीस स्टेशन सांगतात तहसीलला जा, तहसीलदार सांगतात की पोलीस स्टेशनला जा. नेमका आम्ही सर्वसाधारण लोकांनी न्याय मागायचा कोणाला? माझ्या मुलाला आणि मला. जर माझ्या गावामध्ये आणि सिल्लोडमध्ये काही झालं तर याच्यामध्ये आमदार अब्दुल सत्तारचे लोक जबाबदार राहतील आणि तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांनी याची दखल घ्यावी. माझ्या मुलाला कालच्या धरून श्वास घेण्याचा तकलीफ होत आहे, तरी माझ्या मुलाला वाळूच्या टिप्परनं उडावून देण्यात आलं होतं. तरी मी सकाळच्या धरून तहसीलला बिगर अन्न पाण्याचं बसलेलो आहे, तरी याची दखल सकाळच्या धरून कोणत्या बी अधिकाऱ्याने घेतलं नाही. मी पोलीस स्टेशनला गेलो. आता अवकजवकमध्ये एक तक्रार दिली, जर वाळू टिप्पर त्या गावातली बंद झाली नाही तर मी उद्या किंवा सोमवारी उपोषणाला बसणार आहे. तरी कळकळीची विनंती, सिल्लोड तालुक्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचे लोक वाळूचे टिप्पर चालवतात आणि रात्रंदिवस आम्हाला केरळा ग्रामीण भागामध्ये झोप येत नाही. ही दादागिरीची भाषा आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये माझा 7 वर्षाचा मुलगा आहे. तरी कळकळीची विनंती सांगतो की तहसीलदार साहेबांनी त्वरित वाळूचे टिप्पर बंद करण्यात यावी, एवढी विनंती कळकळीची. जय हिंद.